अरे बायकोची चप्पल फाटली रे, 2 महिने झाले, खालून तुटली, खालून टाचे मारून वापरी ती. अरे कित्येक जण आले आणि गेले, नुसते मला फक्त वापरून घ्यायचं काम चाललं. डेपुटी, हो डेपुटी. काय नाही बघ, कांद्याचा वानवळ आणला. सदा कांदे दरवर्षी देतो काय तू आणून वानोळा. अहो निवडणुकीत जरी विरोध असलो ना आपले होत असले भांडणं, पण वानवळ्याला चुकायचं नाही. हा मी माहिती आहे, खार गावाला वानोळा देतो तू, आम्हाला माहिती आहे. हा अगं ऐकलं का? का अरे इकडे सदा आलाय, दरवर्षीप्रमाणे आपल्याला वानोळा घेऊन आलाय. जर कांदे आणले त्यांनी. या ना त्याला चहा. चहा नाही घेऊन जात, डेपुटीलाच घेऊन जातो मी. घेऊन गोडगोडच्या नको, आपल्याला जरा घाई आहे. कुठं येत आहे त्यांना? नाही इकडे तिकडे नाही नेत कुठे. ते पट्टी आणायची कांद्याची, तेवढी पट्टी घेऊन येतो. म्हणलं आता पैसे जर जादा कमी असले तर नको मधी परत खिसा कापी. एवढ्या कुठं वरून ते म्हणून बायको तुला धाका दे, ते आपली सहज म्हणली भाऊ. आपल्या भाजीपाला आणायचं, पिशव्या जाईल दुसरी. आणि ते काळी पिशवी बी आणा, येताना चिकन घेऊन या. लय टिकल्या, आम्ही काय नवरा बायको रोज चिकन खातो काय? नाही तुमच्या तब्येतीवरून समजत आहे ना मला. या लवकर पिशवी घेऊन या. नाही पिशवी घेऊन या. नाही अहो, लोकांचे दिले पाहिजे, मला झोप नाही येत. ना ऐका, नानांचे द्यायचे डेपुटी. हा गाडी बंद करा. पट्टी राहिली की नाही खिशात? कुठे ठेवले? आहे काय राहिले? पट्टी आणली कांद्याची. तुम्ही लय दिवस थांबले, लय उपकार झाले माझ्यावर. हे पैसे देतो ना तुमचे, नांगरणीचे राहिले, रोट्याचे राहिले आणि साराचे राहिले. ये ना काय डबल नोटा जातात काय? लय मोजी तो बाबा. किती येतं? 10 आहेत. 10-600 होतेत ना. हा पण आता आहे ना, मला खताचे द्यायचे ना अजून काय. मला माझं डोकंच आऊट झालंय. कांद्याने आहे ना पर वांदा केलाय. अहो पण आता इतके दिवस थांबलो मी, परवडत का आम्हाला? नाही मी आहे ना पुढल्या याच्यात कसर काढून देईन. आता आहे ना ह्या कांद्याच्या नादीच लागावं नाही असं वाटायला लागले. लय रखड झाली. मला खतावाल्याचे पैसे द्यायचे अजून, ते औषधावाले द्यायचे कुमारच्या पोराचे. बरं मग का ते पुढल्या वेळेस मी सरनी घर काढून देईन. हा चालेल, येऊ. हा बरं झालं, घ्या सांभाळून आता काय. हा ना हो डेपुट, थांबा. अरे ते कांदा काढायचे, कापायचे, भरायचे, ते काकूंचे पैसे देऊन टाकू ना. ये जाऊन हा ना, त्यांचे पैसे आधी गेले पाहिजे. हा ना काकू. आता डेपुटीन मी पट्टी घेऊन आलोय कांद्याची. आता तुमचं ते काढायची भराई, ही 2 एकराची 22,000 रुपये. हे सगळ्यांना देऊन टाका. तुमचे घ्या. हा चाल, येतो मी. तेवढे सगळ्यांना देऊन टाका. झालं डेपुटी साधा बोलले. काय डेपुटी काय चाललंय? काय भाऊ, त्याची पट्टी आणायला गेलतो कांद्याची. कुठे आली? सकाळपासून चक्र आहेत सारखे गावात तुमच्याकडे आणता इकून तिकडून तिकून इकडं, मग नुसत्या. मला पट्टी आल्यानंतर ते द्यायला नको का लोकांचे? याचे ट्रॅक्टरवाल्याचे दिले, कांदे काढायचे दिले. कांदे काढणाऱ्याचे दिले. होय. हा आणि आता आई सकाळचं उन्हीची पाळापळी केली. मिसळ चारीने म्हणला, कुठं मिसळ नाही चारली, काहीच नाही. आला घेऊन इकडं. काय ठेपुटी तुम्ही बी कांद्याची पट्टी आली मिसळ म्हणताय तुम्ही. अहो मस्त पैकी मटणाचा बेस झाला पाहिजे आता. काय झालं भाऊ? 90 बी झाली पाहिजे थोडी. अरे ठीक आहे, 90 काय होईल? आपला गण सदा भाऊ सकट. हाफ घेऊ आबा. हे ना बरोबर. नाही डेपुटी नाही. तिघांची सोय ते बी आहे ना बरोबर. त्यांचं धरलं ना मग चौघांचा हा भाव. मज्जा करू एकदम. 1 किलो मटण हा तुटू सर काय कांद्याची पट्टी. मग सदा भाऊ जाऊ ना आपल्या सुगरणीच्या ढाब्यावर बसू, मस्त पैकी मजा करू. काय बसू? अरे डोकं गरगरायला लागले, जरा शांत बसू दे. तुम्हाला खायचं सुचले. काय करायला लागलं मग शांत होईन ना. बसल्यो गार होईन एकदम. किती आली कांद्याची पट्टी? 1,10,000. ओ बाबो, 1,10,000. आणि तरी सदा एवढं तर राव तू. अरे वरचे 1000 खर्च करायला काय अडचण आहे तुला? सदा भाऊ ना कावा छिलट्यावानी करतो भाऊ. मग काय उगा आपलं. बरं एक काम कर, मी काय म्हणतो, तू फक्त हापची सोय कर.
कोंबडीचं आपण बघू काय आहे की नाही मग काय कोंबडी लावली ती सकाळपासून याच्यामध्ये तुम्ही चालले अरे अरे म्हणजे तुम्ही मस्त खाऊन पिऊन आला असता आणि आमच्याकडे लगेच झालं असं चहावर आहे सकाळपासून. हा नका सांगू मला द्या पैसे चला होय आबा जायचं का नाही आपल्याला डेप्युटी संघ असल्यावर तू काही हा, काही सांगत तू आपलं द्या, द्या. खा काही बोलतो खा. द्या, द्या. अरे सगळ्यांना फुकट खायचं आता तुम्हीच राहिले होते. अरे नुसते दिसायला 1,10,000 दिसतेत. सकाळपासून चहावर आहे. लोकांचे दिलेले घेतलेले सगळे देऊन टाकलेत ना. नांगरठीचे 2200, 2 एकराचे 4400, 1700 रोटा झाले 3400, 1400 सारे पाडायचे 2800, नानांना दिले 600 कमी. कांदे काढणीचे 11,000, लागवडीचे उसने घेतलेले द्यायचे वसांचे अजून ते संजू खेंगटाचे द्यायचे. अरे राहिलं काय त्याच्यात 13,500 रुपये 96 तर खर्च झालाय. अरे श्यामा सगळेच खायला टापलेले आहेत. इथं आहे ना मार्केटमध्ये गेलं का आपलाच कांदा आपण असा बोतावणी बघायचा. गोण्याच्या बोकांनी उभे राहतात, लाथानी कांदे ढकलीत येत. चाललाय निलाव 300 400 यांच्या बापाचा आहे. 600ला थांबला सदा 600 निघाले भामट्यावणी. आपल्या मालाचा भाव ठरवायचा अधिकार नाही बाबा आपल्याला. नुसती नावाला लोकशाही आहे बोकांडी बसलेली आपल्या. दूध 25, टमाटे झाला राडा, भाव वाढले का वाटोळं झाले. संत्र्याचं काय झालं 300-400ला कॅरेट. आता भाव वाढेल ते ठेवते ना आपले. इकडं तिकडं गेला माल का झालाच. हरभऱ्याचे झालते 4 कट्टे 500-400. डाळ 80 रुपये 90 रुपये. अरे हॉटेलमध्ये मिसळीवर थोडा कांदा मागायला गेल ना त्याचे बी आडे तिडे पैसे लावित येत. आणि या पट्टीत 13,500. अरे बायकोची चप्पल फाटली रे 2 महिने झाले. खालून तुटली, खालून टाचे मारून वापरी ती. फवारा मारलाय तिने खराबनी केली. आमचं काय धरलंय त्याच्यात हा. अरे बळीराजा म्हणता. बळीराजाला लाईट 8 ते 12, 12 ते 8, 4 ते 8. खाली किडूक येत आहे का इचू येतोय. रातचं पाणी भरा, पाठ्या पाणी भरा. आणि तुम्ही मालाला 300-400 भाव. बळीराजा म्हणायचं आणि त्याच्या बोकांनी पाय देऊन त्याचं बळी घ्यायचं काम चाललंय श्यामाई. अरे कित्येक जण आले आणि गेले. नुसतेच आम्हाला फक्त वापरून घ्यायचं काम चाललं. दादा नको कचू. अहो डेपुटी खतायची नाही गोष्ट. आजच्या पंजापासून शेतीच करीत आहे. एक दिवस तरी त्याला त्या आपल्या कष्टाची आहे ना किंमत कळन. तेच आपलं काहीतरी चांगलं वाईट करीन. जा चला नको. पार्टीला जाऊ. चला सदा भाऊ चुकलं आमचं नको. चुकायचं नाही जाऊ द्या. अरे किती फाटके असले ना शेतकरी इतकं मन कोणाचं मोठं नाही. चला काय होईन ते होईन. ते सदा हे बघ पार्टी नको काय नको. एक कर शामराव तू काय कर घरून डाबा घेऊन ये बरं का. ज्याला तू तुझ्या घरून डाबा घेऊन ये. मी घरी फोन करून सांगतो माझ्या घरून डाबा घेऊन ये. मी सदाला घेऊन त्याच्या वावरामध्ये येतो. मस्त तिथं पार्टी करू आपण. करू आणि तोच काना ह्या बुक्कीने फोडू. चल 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 चल. हे या रे सगळं घेऊन. नाराज नाही व्हायचं चला तात्या तुम्ही चला.